अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 10 दिवस उरले असताना त्याचे पूर्वरंग शुक्रवारी मुंबईतील विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात दिसून आले। शिवडी नावासेवा अटल सेतू पासून नवी मुंबईतील कार्यक्रम स्थळापर्यंत उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या भव्य प्रतिमा, वारंवार होणारा श्रीरामाचा जयघोष आणि मुख्यमंत्र्यांच्या आव्हानानंतर राम मंदिराबद्दल मोदींना दिलेली मानवंदना कार्यक्रमामध्ये लक्षवेधी ठरली। नाशिक येथील कार्यक्रम आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 4च्या सुमारास शिवडी येथे दाखल झाले। त्यानंतर अटल सेतूवरूनच पंतप्रधानांचा ताफा नवी मुंबईतील चिर्ले येथील कार्यक्रमस्थळी गेला। या दौऱ्यासाठी राज्य सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी विशेषतः भाजपने मोठी तयारी केल्याचे दिसून आले। भाजपचे पनवेल आणि उरणचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्याकडे पंतप्रधानांच्या स्वागताची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती। मोदींचे स्वागत करताना हा कार्यक्रम केवळ विकास प्रकल्पांपुरताच मर्यादित न ठेवता त्यातून हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील यामध्ये पाहायला मिळाले। दरम्यान चिर्ले ते नवी मुंबई विमानतळ या 5.5 किलोमीटर अंतराच्या मार्गावर पंतप्रधानांचा रोड शो देखील करण्यात आला। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आगरी कोळी समाजातील महिला व पुरुष पारंपरिक वेशात मोदींचे स्वागत करताना दिसून आले। त्यांना ढोल ताशा पथकांची जोड देखील मिळाली। मात्र या मार्गावर जागोजागी उभारलेली श्रीरामाच्या जयघोषाचे फलक लक्ष वेधून घेत होते। श्रीरामाच्या मोठ्या प्रतिमा आणि सोबत पंतप्रधानांची छबी असलेले अनेक फलक या मार्गावर पाहायला मिळाले। अटल सेतूच्या दोन्ही बाजूस समुद्रात मोठ्या संख्येने बोटी तैनात करण्यात आल्या होत्या। या बोटीतून जय श्रीराम गोंदवलेले उंच फुगे सोडण्यात येत होते। काही ठिकाणी विकासाच्या वाटेवर समर्थ भारताचे पुनरुत्थान असा संदेश देणारे फलकही उभारण्यात आले होते। विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठीच्या शासकीय सोहळ्याच्या सभामंडपातही श्रीरामाच्या प्रतिमा दिसून आल्या। लोकार्पण सोहळा दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधानांना श्रीरामाची मूर्ती आणि राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मोदींचे आभार मानले। एवढेच नव्हे तर याबद्दल सभा मंडपातील सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून पंतप्रधानांना मानवंदना द्यावी असे आवाहनही त्यांनी केले। त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सभा मंडपाने टाळ्यांचा कडकडाट केला। अशा प्रकारे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आणि श्रीरामाच्या जयघोषात नवी मुंबईतील विकास प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा पार पडला। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।